हॅलो फ्रेंड्स, तर मी आहे अभय बोरसे आणि स्वागत करतो माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आहोत आता गोवामध्ये आणि हा प्लॅन पण एकदम अचानक बनलेला आहे. तर अचानक असा बनला की काल होती पप्पांची ट्रेन आणि पप्पांची ट्रेन मिस झाली गोव्याची. तर आम्हाला सोडायला यावं लागलं आहे थोडंसं एमर्जन्सीमुळं. आणि म्हटलं की आता सोडायला येतोच आहे तर थोडंसं फिरून पण घेऊ. आणि माझ्याबरोबर इथे करण आहे, आर्य आहे आणि माझा भाऊ आहे तुषार. तर थोडंसं फिरू आणि बघू. आता तर खूप दमलो आहे कारण की रात्रभर गाडी चालवली आहे. मी डायरेक्ट गोवामध्येच येऊन व्हिडिओ बनवतो आहे, स्टार्ट करतो आहे. तर बघू आता काय होतं. आणि सांगितलं इकडं की एकदम रूल्स वगैरे खूप एकदम स्ट्रिक्ट आहे. तर एकदम नीट राहा आणि जे फिरायचं आहे फक्त तेवढंच फिरा, असं काही मस्ती करू नका. तर आता रूम घेतल्या तिकडं बघू आणि भेटू, झोपून घेऊ सर्वात पहिले. तर खूप दमलेलो आहे. तर हा तुषार भाऊ काकड हाय आमच्याबरोबर आणि हा तर आल्या आल्या डायरेक्ट झोपलेलाच आहे. सर इकडं बघा थोडं. हो हो बघा इथं. एवढा दमला आहे की गाडी चालून डायरेक्ट झोपलेला आहे. हां झोपा झोपा. तर चला आता आपण बघू, थोडंसं आराम करू आणि परत जाऊ पुढे. हे इथं हे असे भाई लवकर आवरा ना. त्याची नको हो. तर आता हे जर आवरल्यानंतर बघू आपण की कुठं जायचं. तर सर्व लोक पहिले तर बोलताय, ते नंतर सांगाल, मी आत्ता नाही सांगणार, नंतर सांगाल की कुठं जायचं असं. तर चला आपण डायरेक्ट भेटू आता आणि बघत राहील व्हिडिओ. खूप एकदम प्लॅन करून काहीच नव्हतं, काहीच म्हणजे ठरलेलं नव्हतं. तर आता आलो तर थोडंसं फिरून पण घेऊ आणि बघू. तोपर्यंत ही बघा इथं आपण थांबलो आहे, जिथे पणजीमध्ये थांबलो आहे आपण. तर थोडंसं ठीक आहे असं की 4 जणांच्या हिशोबाने रूम्स वगैरे ठीक भेटलेले इथं, असं काय एवढं हे नाही आहे. पण असं आहे की भाई एकदा जर ब्रोकर मागं लागला ना तुमच्या, तर लागूनच जातो की भाई घे हाच रूम घे, हाच रूम घे. आणि ते आपल्यावरती आहे घ्यायचं आहे का नाही आहे. पण ठीक आहे चला. तर इथं तुषार आणि मी ते दोघं अजून पण आवडतातच. तर आम्ही म्हटलं की थोडेसे इकडचे आजूबाजूचे जे घर, हॉटेल्स वगैरे काय ते लोकल एरिया ते आपण थोडंसं बघू असं. तर म्हणजे एवढी काय आयडिया नाही आहे, फक्त लोकेशनवर परत रिटर्न यायला पाहिजे. लक्षात ठेव बरं का. नाही तर समजायचं आपण इथंच फिरतोय आणि संपली ट्रिप झाली आपली. मला ना आठवतं मी ना मागच्या वेळेस म्हणजे आलो होतो एकदा नॅशनलसाठी. तर याच एरियामध्ये कुठेतरी राहिलो होतो आणि याच्यापेक्षा पण स्वस्त थोडंसं मला भेटलं होतं. कारण की आम्ही 2च जण होतो म्हणून ठीक आहे. पण याच्यापेक्षा छोटं आणि थोडं स्वस्त होतं, पण ते पण एकदम भारी होतं. ते मला भेटत नाही. मी यांना हेच म्हणत होतो की आपण थोडंसं स्वस्त बघू असं, पण भेटलं नाही. मग ठीक आहे, ऑप्शन नव्हतं आमच्याकडं कारण की झोप लागली होती. सर्व काही एकत्रच आलं होतं, आम्हाला प्रेशर सर्व काहीच. मग बघू आता. इथं काहीच नाही. तर हा ठीक आहे, हा परत रोडच तर जॉईन झाला इथे. तर याला आम्ही 5 मिनटामध्ये रेडी केलं होतं, म्हणून याला आता कपडे बघतोय आम्ही की गोवावरती घालण्यासारखं काही आहे का. मोजून आम्ही 5 मिनटं दिले होते. किती कपडे घेतले तू? 2. तर आता बघू इथं काय कसे भेटतात. तर फक्त ते गोवा बीचसाठी वापरायलाच, अजून काही आहे नाही एवढं. चल पुढं बघू यार. तर इथं येऊन आम्ही आता गॉगल बघतोय. चांगला दिसतोय पण ते स्क्रूले मोठे दिसतंय भंगार. हा ठीक आहे, एवढं काय एवढं कोण बघ रे घेऊन आपण फेकून द्यायचं नाही. हे सोड, मी नाही घेतो डायरेक्ट बीचच्या उडाली भावाची. आता इथून फक्त 2 मिनिटाचा रस्ता आहे. बघू आता जाऊन कोणतं ट्राय करू. तर याच ठिकाणी आता आपण पोचलेलो आहे. अरंबोला बीच असं म्हणतात याला. आणि इथं जास्त करून असे फॉरेनर्स वगैरे हेच लोक येतात. तर बघू इथं काय आहे. तर मी पहिल्यांदाच गोव्याला येतो आहे
असं फिरायला पहिल्यांदा येतो, कारण की पहिले तर मी अशा नॅशनल्स वगैरे स्पोर्ट्ससाठी आलो होतो, म्हणून मला काही एवढं माहीत नाही आहे. थोडं बरं वाटतं आणि गरमी खूप आहे भाई, खूप म्हणजे खूप गरम होत आहे. वाव, लुक ॲट धिस गाईज, लुक ॲट धिस. प्रॉपर इथं गर्दी अँड ऑल. तर इथं आता आपण बघू की काय करणार आहे काय नाही. तर सर्वात पहिले तर बीच आणि हे सर्व फिरू, कारण की भूक पण लागली आहे, सकाळपासून काहीच नाही खाल्लेलं आहे, तर थोडंसं खाऊ पण आपण. आणि गाइस 2 दिन के लिए आए पर जिंदगी जी के जाएंगे और कुछ नहीं. वाह, तर आताच आपण नाश्ता पण केला आणि जेवण पण केलं. आता बीच फिरू. तर या कोपऱ्यापासून तर त्या कोपऱ्यापर्यंत काय आपण सर्व काही बघू आणि फुल वाईब आणि एन्जॉय सर्व आपण करतोय. तर कसं वाटतंय? एकदम मस्त. एकदम मस्त. तर चला आता भेटू. आणि इथं वाईब म्हणजे वाईब आहे मित्रांनो. ज्याच घरात शॉपिंग केली त्याच घरात कपडे चेंज करताय. तर याच ठिकाणी आपण इथं शॉपिंग केली आहे. आणि या शॉपचं नाव काय दादा? शॉप का नेम काय आहे? हा, आणि करणनी आणि बर्वेनी इथं शॉपिंग केली एकदम मस्त. जाओ जाओ जाओ, कोई प्रॉब्लेम नाही, जाओ. ठीक आहे, इथं तुम्ही येऊ शकता आणि घ्यायला. इथं बीचच्या शेजारीच आहे. जसं की आता फ्रेंडसाठी गर्लफ्रेंडसाठी वगैरे तुम्ही घेऊ शकता. मस्त ड्रेसेस वगैरे आहे, खूप काही आहे इथं. तर एकदा चेक करू शकता आणि व्हिजिट करा तुम्ही, चांगलं आहे इथं खूप. तर चला आपण जाऊ आता पुढे आणि बघूया. यांनी तर शॉपिंग केली आणि चेंज पण इथंच केलेलं आहे. तर चलो भैया, मिलते हैं वापस से. थँक्यू. चलो. तर याच ठिकाणी आपण परत आलेलो आहे आता हॉटेलमध्ये. तर खूप दमलो आज दिवसभर, कारण की पूर्ण बीचमध्ये फुल एन्जॉय केला. तर आता आपण चाललेलो आहे, कारण की सर्वात पहिले आपलं ठरलं होतं आमचं की कसिनोमध्ये जायचं, नाहीतर मग पबमध्ये जायचं, नाहीतर मग पूल पार्टीमध्ये जायचं. तर आता बघूया आपण कुठं चाललो आहे. सॉरी, पूल पार्टी नाही, पूल पार्टी नाही, कुठं आपण कुठं चाललो आहे? क्रूज पार्टी, सॉरी. तर क्रूज पार्टीला आपण चाललेलो आहे आता. तर सर्व बुकिंग वगैरे पण सर्व काही झालं आहे. फक्त आता ते टाईम नको व्हायला, कारण की 9 वाजता चालू होतं आणि 1 वाजेपर्यंत राहतं, असं काहीतरी टाईम आहे त्यांचा. तर आता जाऊ आणि बघू, तिथे काहीतरी आहे. हां, 12 वाजेपर्यंत राहतं. तर फक्त आता आपल्याला भेटायला पाहिजे, तो बुकिंग करायला गेलेला आहे माणूस. तर बघू आता काय होतं, आपण बघू चला. आणि आपण सर्व इथं चप्पलवरती आहे, कारण की आमचे जे बुटं वगैरे आहे ना ते सर्व कारमध्ये आहे म्हणून. हां, यांनी तर चप्पलच नाही घातली आहे. आता बुटांमध्ये कारमध्ये बघू, आम्ही बुटं बघू असं घालू. हे सकाळी बघितलं होतं का तू? करणला विचार, माझ्या मागे कुत्रा लागला होता. काय रे करे करण, करण बीचवरती कुत्रा धरला होता मला. एकतर माझी किस्मतच खराब आहे. ते सोमदादाच्या घरी पण कुत्र्यांनी चावलं, इथं पण. तर चला आता तो माणूस पण आलाय, आपण जगेल जाऊ. तर हेच आहे जे कसिनो. हां, तर हे ते आहे जिथं आपण चाललेलो आहे क्रूजवरती. मी का बरं ते कसिनो कसिनो बोलताना मला समजत नाही आहे. आपण इथं जाऊ आणि ते माहीत नाही, आम्ही पण पहिल्यांदाच चाललेलो आहे.
घेतलं तिकीट चले हाँ ले आए चलो एक सेकंड पूछ ले देखने दो उनको। सबके हाथ में दे दे एक एक दिखा। अभी ये ऐसा एक जो आहे जे पास भेटतं असं तर हे दाखवायचं आणि इथं जायचं मध्ये तर फुल एन्जॉय गाईज। आय एम रेडी नाव व्हाईट पॅन्ट व्हाईट शूज बी रेडी। आता तर खुश हुआ 12 में लगेगा अच्छा। इथं पण खूप हे बार वगैरे ते तर आपल्याला काही लागत नाही ठीक आहे आपण जेवणच वगैरे करू सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ अजून काही नाही आहे तर बघू आता पुढे। तर मी बिलकुल म्हणजे इथं बिलकुल सांगणार आहे की इथं बिलकुल नका येऊ जिथं मी आलेलो याच्यावरती काहीच म्हणजे काहीच एन्जॉयमेंट नाही आहे फक्त पूर्ण पैसा वेस्ट झाला आहे माझा सिरियसली सांगतो। कमीत कमी तुम्ही इथं जा किंवा बिग डॅडी जा तर एक टाइम ठीक आहे समजू शकतो आपण पण इथं जिथं मी आलेलो तिथं बिलकुल नका जाऊ। मी हे सर्व व्हिडिओमध्ये टाकणार आहे आणि सिरियसली सांगतो नका जाऊ बिलकुल पैसा वेस्ट होता याच्यामध्ये तर आम्हाला तर बिलकुल मजा नाही आली आहे। त्याच्यानंतर तुमचं ऑप्शन आहे तुम्हाला काय करायचं आहे नाही तर हे पण एकदम बेस्ट होतं आणि सर्वात मोठं आहे तर इथं जाऊ शकता तर ठीक आहे। आता आपण इथंच जेवण करू आणि जाऊ बाहेर तर पूर्ण बोर झालेलो इथं बसून आता कधी असं होतं की कधी सोडतो तर आम्हाला चला भेटू परत पुढं। तर इथं आता आम्ही आलेलो आहोत बटरफ्लाय बीचला तर असं होतं की या टायमाला एवढं उन्हात आणायचं कारण की आमच्याकडं टाईम आता उठलेला आहे कमी कारण की आज रात्री परत आम्ही रिटर्न जाणार आहे निघणार आहोत कारण की 2च दिवसासाठी ट्रिपला आलो होतो ना म्हणून तर असं झालं आहे की रात्रभर तर काल पूर्ण फिरलो एन्जॉय केलं दिवसभर तर रात्रभर तर झोपूनच होतो। आता परत बघू बटरफ्लाय बीचला आहे काय असं फोटोज वगैरे तर खूप चांगले चांगले दिसतात पण मग फोटोजमध्ये जसं राहतं तसं बिलकुल नसतं इथं म्हणून बघू आता काय। आणि इकडची माती बघा 2 मिनटामध्ये जे पाय खराब झालेले आहे ना पूर्ण लाल लाल माती आहे आणि हे पाय बघा तुम्ही 2च मिनटामध्ये फक्त इकडून तर इथं चाललो आणि लगेच एवढं खराब झालं आहे की विचारू नका लाल चंदन। भाई असं वाटतं आपण ट्रॅकिंगला निघालो रे जंगलमध्ये 2 किलोमीटर आहे अजून अरे बाप म्हणजे इथं 2 तास तर गाडी चालवत आलो त्याच्यानंतर 2 किलोमीटर पायी पायी चाला है ना यार। इथे अजून 2 तास चालायचंच आहे जीव गेला का इथंच। अरे हा नवीन युट्यूबर आता रेडी होतोय मी पण जुनाच नाही नवीनच आहे मी पण आत्ताच चालू झालं ना असं म्हणतोय मी हा काय होईना एवढं पण खरं नव्हतं बोलायचं। तर आता इथं पूर्ण आम्ही घामाने भरलेलो आहे 2 किलोमीटर इथं चालत आलो तरी पण काय बटरफ्लाय बीच काय आम्हाला दिसत नाहीये आजूबाजूला पूर्ण जंगल 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 पण काय बीच दिसत नाहीये। बटरफ्लाय कुठे दिसतंय बटरफ्लाय तुझ्या ऍप्सच्या मागं आहे ना इथं अरे कुठे या साईडला असा व्ह्यू होता बरं का हा आमचा एक बंधू आहे आपला हा त्याचं नाव नाही घेत मी नको घ्यायला आम्ही असंच जंगलातनं चाललो होतो मीन्स ट्रेकिंगला चाललो होतो अलंग कुलंग फोर्ट म्हणतात
पण मग आम्ही भलत्याच डोंगरावर चढत होतो, हा. तिथे रोडच नव्हतं आणि आम्ही हाताने झाडं बाजूला वगैरे करून असा आमचा रोड तयार करत होतो. हम्म. तर तिथं आपला एक बंधू होता, त्याला अचानक तिकडे शी आली आणि शी आली तर आली, तो जंगलात गेला. आम्ही त्याचा व्हिडिओ काढला पण त्यांनी जेव्हा पुसलं आणि पुसून झाल्यावर थोडा चालला तो, तेव्हा त्याला जाणवलं तर ते काट्याचं झाड निघालं. काट्याचं झाड? हा, ते पानं असतं ना काट्याच्या ह्याला, बारीक बारीक असतात छोटे काटे, त्यांनी पुसलं. अरे बाप. आणि आमच्याकडे पाणी नाही. म्हणजे त्याला असं वेदना ज्या झाल्या ना त्यानंतर त्या म्हणजे असं आम्हाला दुर्दैव वाटलं का त्यानंतर जे त्याला वेदना झाल्या, तो पूर्ण असा गम मध्ये असेल त्याच्यानंतर. तो गम मध्ये म्हणजे व्हिडिओ आहे, तुला पाहिजे तर तू टाकू शकतो युट्यूबला. नको ज्याचा आहे त्याचा कन्सर्न घे. तो डायरेक्ट मारायला येईल घरी. बोलला त्यांनी जेव्हा एक हात असा रगडला ना पानाचा. ए पाणीचा आवाज आला, पाणीचा आवाज. चला बीच आला. बीच नाही आलं, फक्त पाण्याचा आवाज आला आत्ताशी. बाई काय चाललोय आपण, कुठं चाललोय? नाही भाई आपण नाही पडणार. काय म्हणता? तर तो जेव्हा आम्ही पुढे गेलो, हा. जेव्हा त्याला वेदना होत होत्या, तेव्हा आम्हाला एक छोटी नदी लागली आणि आम्ही जरा पुढे जाऊन जेव्हा उभे राहिलो तेव्हा त्याला तिथे जरा चांगलं धुतल्यानंतर तेव्हा बरं वाटलं. इथं बघा याच प्रकारे बीच आलेला आहे आपला. ये 2 किलोमीटर नंतर आपल्याला समजलंय की हा बीच एवढाच आहे आणि इथं पोहोचलोय आपण, पण कोणी दिसत नाहीये. मस्त दिसतंय एकदम. छोटंसं आहे, खूप छोटं आहे, पण क्वालिटी तरी नागडे निगडे नको दाखवायला. आपण डायरेक्ट बीचवरती फोकस करू. गाईज 2 किलोमीटर चालल्यानंतर जे फील येते ते थोडंसं चांगलं वाटतंय. आणि वाव, वाइब तो है इधर. तर या बीचवरती जी फील येते ना, जे काल तिथं गेलो होतो तिथे पण नाही आली. इथं खूप कमी लोक आहे, पण मस्त वाटतंय. थोडंसं आता जाऊ वरती. वाव, परत पडला का? आज त्याचं नशीब नाहीये. झाली तुझी आंघोळ. चला मी पाणी किती वाजलं. चले थोडंसं वरती जाऊ. अरे चप्पला काढून चला, स्लिप नाही होणार. फक्त इकडचे जे राहतात ना ते चावतात बरं का. इकडचे जे दगड राहतात ना ते खूप लागतात. हा म्हणजे चावतात पण असं. व्हिडिओ रे माझी एक. तर एवढं मस्त वाटते ना इथं एकदम. म्हणजे कालच्या बीचपासून तर खूपच मस्त वाटतं इथं. एकदम छोटंसंच आहे आणि खूप चांगलं वाटतं आहे. एकदम सुकून आणि चांगलं शांतता फील होते. अजून काही नाही इथं, जास्त क्राऊड नाही आहे, काहीच नाही आहे. तर बाकींच्या बीचपेक्षा जाण्यापेक्षा ना तुम्ही इथं येऊ शकता. थोडासा प्रॉब्लेम आहे की 2 किलोमीटर चालत यायचं हे ते, पण एवढं तर करू शकता. जर काहीतरी चांगलं पाहिजे नाही तर एवढं तर करायलाच हवं. आणि फील तर आहे इथे एवढं 100%. या इथं ट्राय करा. बटरफ्लाय बीच एवढा सेक्सी आहे ना. खूप कमी लोक आहे पण चुंबेश्वर. तर हा भाऊ तर डायरेक्ट झोपूनच गेलेला आहे. तर मोजून हा एवढासाच आहे, एवढंच दाखवतो तुम्हाला. हा एवढंच आहे बस, अजून काहीच नाही, फक्त एवढंच आहे. इथं यांची चालू आहे फोटोशूट. करण भाईचं झालं वाटतं आता फोटोशूटचे, चालले आता झोपायला.
तर ना इथं आम्हाला एक छोटंसं मस्त खेकडा दिसलेला आहे. छोटा नाही म्हणजे इथं ते भरपूर मोठे मोठेच आहे. थोडंसं झूम करून तुम्हाला दाखवतो. काहीतरी खातोय तो. त्याचे डोळे तर दिसत आहे का नाही डोळे माहीत नाही, पण बाहेर आले डायरेक्ट का असेच राहता मला माहीत नाही आहे. छोटे छोटे पण आहे अजून, ते साईडला चालत आहे. इथे हा एक, इथे एक. भाई म्हणजे इथून जर खाली पडलं म्हणजे त्यांनी धरलं तुम्हाला, आणि दुसरं काही जर धरलं तर विषय संपला. तर ठीक आहे, आता इथं फोटोशूट करू आणि बघू. आपण थोडंसं चालू आहे की या साईडला जायचा. हा मोठा जो डोंगर आहे इथे, जर चांगला असेल तर ठीक आहे, नाहीतर मग इथूनच परत जाऊ, कारण की अजून पुढं पण प्लॅनिंग आहे आपली. बस झालं रे. तुमचा पाय बघ ना भाऊ, जायचं सटकून हळू. ये हुई बात.